चे सहर्ष स्वागत. आज आपण बुद्धिमत्तेचे सिद्धांत या घटकावर आधारित TETसाठी 2013 ते 2024 पर्यंत जे प्रश्नोत्तरे आलेली होती त्या PYQचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर 2013 ते 2024 या TET एक्झाममध्ये बुद्धिमत्ता या घटकावर आलेले प्रश्नोत्तरे आज आपण समजावून घेऊयात. ओके, चला बघूयात आपण. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे. हा TET 2016ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न वाचूयात. स्पियरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकामध्ये विशिष्ट घटक कोणता? तर बघा, प्रश्नाचं उत्तर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला म्हणजे एक ट्रिक सांगू इच्छिते की 2013 ते 2025 पर्यंत आलेले प्रश्नोत्तर जर तुम्ही अभ्यासलात, जवळपास 70 ते 80% अभ्यास तुम्हाला या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पूर्ण होईल. कारण त्या घटकातील महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत, कोणता घटक महत्त्वाचा आहे, आजपर्यंत कोणत्या घटकावर वारंवार प्रश्नोत्तर विचारण्यात आलेली आहेत, याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि असंही म्हटलं जातं की 20% प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकेतले जसेच्या तसे येण्याची शक्यता असते. शक्यता हा शब्द मी वापरलेला आहे. ओके, त्यामुळे आपल्याला 2013 ते 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेतील मानसशास्त्र या घटकावरील प्रश्नोत्तरे आपण पाहणार आहोत. तर बघा, 2025 पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमधील जवळपास पहिल्या पेपरचे 30 आणि दुसऱ्या पेपरचे 60 प्रश्नोत्तरांचं स्पष्टीकरणासह व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. म्हणजे 2025 आपलं संपलेलं आहे. ओके, त्याच पद्धतीने इतर पण 2013 ते 2024 पर्यंत अशा पद्धतीचे PYQs घटकावर आधारित मी दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. चला आपण या प्रश्नाकडे वळूयात. स्पियरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना सामान्य आणि विशिष्ट घटक मांडलेला आहे. बघा, त्यातील विशिष्ट घटक कोणता असं म्हटलेलं आहे. विशिष्ट म्हणजे स्पेशल फॅक्टर, सामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर. जनरल फॅक्टरमध्ये काय येतं की जनरल नॉलेज म्हणूया आपण, किंवा जनरल म्हणजे सर्वसामान्य बुद्धिमत्ता. आता गणिताची आकडेमोड करणे हे सर्वसामान्य आहे, त्यात काही कोणती स्किल नाही आहे. परंतु जर गणिताची जी सूत्रे आहेत, परिमे आहेत, ते आपण इतक्या सेकंदात लवकर सोडवत असेल तर ते स्पेशल घटक झाला, स्पेशल बुद्धिमत्ता झाली. ओके, तर यातली आपण आता विशिष्ट म्हणजे यस फॅक्टर आपल्याला शोधायचं आहे. बघूया आपण. बघा, कल्पनांमधील संबंध शोधणे, संबोध संकेत निर्मिती, आशय क्रिया निर्मिती आणि विज्ञानातील प्रयोग करणे. यातील विशिष्ट घटक म्हणजे स्पेशल बुद्धिमत्ता कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे विज्ञानातील प्रयोग करणे. तर बघा, विज्ञानातील प्रयोग करण्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक संकल्पनेचं स्पष्टीकरण किंवा वैज्ञानिक संकल्पनेचं दृढीकरण तुमच्यात झालेलं असेल तर त्या प्रकारची विशिष्ट बुद्धिमत्ता तुमच्यात दृढ झाली असेल तर विज्ञानातील प्रयोग करणे या घटकामध्ये विशिष्ट घटक आलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न दुसरा या ठिकाणी बघा. हा पण TET 2016ला आलेला प्रश्न आहे. थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपापैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत? बघूया आपण. थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेची जी अनेक घटक सिद्धांत आहेत त्यावर घेतलेले आक्षेप कोणते बरोबर आहेत? थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. थर्स्टनने जी मानसिक प्रक्रिया मध्ये 7 मानसिक क्षमता ज्या सांगितल्यात त्या पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, हा आक्षेप आहे. हा आक्षेप बरोबर आहे. पुढे, कसोट्यांमध्ये सहसंबंध असल्याचे आढळून आले, हा सुद्धा आक्षेप बरोबर आहे. मानसिक क्षमता परस्परापासून वेगळ्या नाहीत, हाही सुद्धा बरोबर आहे. तर बघा, थर्स्टनने जे मानसिक
क्षमता सांगितले. त्यांनी सांगितले की त्या एकमेकाशी अशा संबंधित आहेत, त्या वेगवेगळ्या नाहीत, हे थर्स्टननी सांगितलेलं आहे. त्यामुळे तीनही आक्षेप बरोबर आहेत, म्हणून अ ब क हा प्रश्न येतो. बघा, मानसिक क्षमता वेगळ्या नाहीत म्हणजेच वेगळ्या आहेत हे बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्नसुद्धा TET 2016ला विचारण्यात आलेला होता. बघा, आकृत्या संबंधी चित्रमय कोडी सोडवता येणे, पाहिलेल्या रचना, आकार यांचे मनात चित्र तयार करता येणे, एखादी वस्तू समोर नसतानाही तिच्या झालेल्या अवबोधावर क्रिया प्रक्रिया करता येणे, तिच्यात बदल करून नवीन काय ते डोळ्यासमोर आणता येणे, ही सर्व खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेची लक्षणे आहेत? बघा, इथं जर बघितलं, चित्रमय कोडी सोडवता येणे, आकृत्या, चित्रमय कोडी, रचना. बघा, एखादी वस्तू रचना, तिची त्रिमितीय जेव्हा संकल्पना येते, किंवा आकाश यांचे मनात चित्र तयार करणे, ही अवकाशीय संकल्पना आहे. कोणती संकल्पना आहे? अवकाशीय संकल्पना. मग अवकाशीय संकल्पना समजता येण्यासाठी अवकाशीय बुद्धिमत्ता असणे गरजेचं आहे. ओके, अवकाशीय बुद्धिमत्ता हे बरोबर उत्तर आहे, कारण इथं रचना, आकार यावरूनच आपल्याला कळतं की अवकाशीय बुद्धिमत्ता आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आहे. हा पण प्रश्न TET 2016ला आलेला आहे. बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झाली आहे? एडवर्ड थॉर्नडाईक यांची जी बुद्धिमापनाची बहुघटक उपपत्ती आहे, ती कोणत्या घटकांनी तयार झालेली आहे म्हणलं आहे. एडवर्डच्या आपण बुद्धिमापनाचं बहुघटक उपपत्ती पाहिलेलं आहे. त्यामध्ये काही घटक सांगितले होते. बघा, त्यामध्ये कोणकोणते घटक होते आपण बघूया. वाक्यपूर्तता होती, वाक्य पूर्ण करणे, कथा पूर्ण करणे हे होतं. त्यानंतर गणिती युक्तिवाद होता, दिशानुगमन होतं. मग स्मृती काय होती? त्यामध्ये नव्हतं, थॉर्नडाईकच्या बुद्धिघटक उपपत्तीमध्ये. मग बरोबर उत्तर काय आलं? अ ब ड. अ ब ड कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 अ ब ड, म्हणजे अ ब ड हे बरोबर आहे. ओके, आता बघा, हा TETला आलेलाच प्रश्न आहे, 2017ला आलेला आहे. प्रश्न वाचूयात. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत, त्यांच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? गिलफोर्डचं आपण पाहिले. बघा, स्वरूप त्यांनी 150 घटकाची उपपत्ती मांडली, त्यामध्ये 5 गुणिले 5 गुणिले 6 केलं. त्यामध्ये त्यांनी 3 मिती म्हणजेच लांबी, रुंदी, उंची अशा 3 मिती त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या? तुम्हाला माहिती, पहिली मित कोणती होती? आशय. पहिली कोणती होती? आशय, बरोबर. त्यानंतर त्यावर आपण काय करतो? प्रक्रिया. आशयावर काय करतो? प्रक्रिया. मग आशयावर प्रक्रिया केल्यानंतर काय मिळतं? उत्पादन. त्यालाच आपण निर्मिती म्हणतो. मग गिलफोर्डचं हे जे त्रिमिती आहेत, त्या त्रिमितीमधल्या मिती आहेत, प्रथम आहे आशय, दुसरा आहे क्रिया, तिसरी आहे निर्मिती. यालाच तिथं बघा, आशय, प्रक्रिया आणि उत्पादन असे शब्दही वापरले होते. ओके, प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न TET 2021 साली विचारण्यात आलेला होता. गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? ओके, आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मागच्या प्रश्नामध्ये तर मॅडमनी गिलफोर्ड यांनी 150 घटक मांडले असं म्हटले, आणि आता इथं प्रश्नात 120 घटक असं दिलेले. असं का झालं?
तर बघा, गिलफर्ड यांनी सुरुवातीला जेव्हा हा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांनी काय केलं होतं, 5 गुणिले 4 गुणिले 6 म्हणजेच 4 सामग्री म्हणजेच आशय, 5 प्रकारच्या प्रक्रिया आणि 6 प्रकारचे उत्पादन, असं 120 घटक मांडलेले होते. 4 प्रकारच्या सामग्री केल्या होत्या. परंतु नंतर त्यांनी सुधारणा म्हणून तेव्हा 120 घटक झालेले होते. परत त्यांनी काय केलं, त्या सुधारणा करून सामग्री वाढवली, 4च्या ऐवजी 5 केली सामग्री. त्यामुळे 5 सामग्री, 5 प्रक्रिया आणि 6 उत्पादन, 150 घटक गिलफोर्डनी नंतर केलेला आहे. ओके, या दोघांमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. आता प्रश्नाकडे वळूयात. 150 घटकाचे वर्गीकरण 3 गटात केले तेव्हा प्रक्रिया किंवा क्रिया, ऑपरेशन या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही म्हणले. बघा, ऑपरेशन म्हणजेच क्रिया या गटात कोणता घटक बसत नाही. तर क्रियामध्ये काय काय होतं, एखाद्या गोष्टीचा बोध होणे ही क्रिया आहे, म्हणजे हे बसतं. ओके, त्यानंतर बघा, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची क्रिया करतो. बघा, बोध म्हणजे एखाद्या गोष्टीचा बोध घेण्याची क्रिया करतो, म्हणून क्रियामध्ये बोध हा घटक बसतो. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची आपण क्रिया करतो, स्मरणात ठेवण्याची क्रिया करतो, म्हणून स्मरण हा घटक त्यामध्ये बसतो. पुन्हा मूल्यमापन बघा, एखाद्या गोष्ट योग्य का अयोग्य हे पडताळून पाहण्याची क्रिया आपण करतो, म्हणून मूल्यमापन हा सुद्धा घटक बरोबर आहे. पण पद्धती बघा, पद्धती यामध्ये येईल का हो? पद्धती यामध्ये येईल का क्रियामध्ये? तर नाही. पद्धत ही काय आहे, तर ती निर्मिती आहे. कोणत्या पद्धतीचा घटक तयार झालेला आहे ती निर्मितीशी संबंधित आहे. कोणत्या पद्धतीचा घटक निर्माण झालेला आहे ते पद्धती हे निर्मितीमध्ये जातं. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार आहे मग सांगा बरं. बरोबर उत्तर काय येणार आहे, गटात न बसणारा शब्द पद्धती. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा हा प्रश्न TET 2024ला विचारण्यात आलेला होता. प्रश्न वाचूयात. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमतेच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात. तर बघा, मानसशास्त्रामध्ये प्रश्नांची लांबी जास्त असली तरी अर्थ सोपा असतो. महत्त्वाचा घटक महत्त्वाचा समजून घेणे महत्त्वाचा असतो. मग नेमकं इथं तुम्हाला त्यांनी काय विचारले बघा. हॉवर्ड याची बुद्धिमत्ता सिद्धांत आठवायचं. त्यामध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमता आहेत. या बौद्धिक क्षमतामध्ये बघा, व्यक्ती दैनंदिन जीवनात, व्यक्ती शी लक्ष द्या, अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात. व्यक्ती म्हणजे ती संबंधित व्यक्ती जी आत्मविश्वासाने राहते, परिस्थितीला तोंड देते, आनंदाने, समाधानाने जीवन जगते. मग त्या व्यक्तीला, त्या संबंधित व्यक्तीला कोणती बुद्धिमत्ता गरजेची असते? बरोबर आहे, समाजात जर तिला राहायचं असेल, समस्या सोडवायची असेल, तर तिला समाजातील इतर व्यक्तीसोबत आंतरवैयक्तिक संबंध ठेवावे लागतील. आणि ते आंतरवैयक्तिक संबंध ठेवत असताना त्या व्यक्तीची व्यक्ती बुद्धिमत्ता जी असते ती कार्यरत असते. ओके, लक्षात आलं, व्यक्ती बुद्धिमत्ता तिथं कार्यरत असते. ओके, चला प्रश्न क्रमांक 8वा. जवळपास बघा, आपल्याला 50 प्रश्नांचा सराव आज करायचा आहे. 50 प्रश्नांचा सराव करायचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न क्रमांक 8वा TET 2024मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. मानसशास्त्रज्ञांनी त्यांचे बुद्धिमत्तेचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया, योग्य जोड्या, योग्य क्रम ओळखा म्हटलंय. काय म्हटलंय त्यांनी? योग्य क्रम म्हणजेच योग्य जोडी आपल्याला इथं लावायची आहे. ओके, बघा, स्पियरमन, सर्वांना माहीत आहे स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत आहे.
गिलफोर्डचा 120 घटक, 120 किंवा 150 याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. 120 सुरुवातीला होतं, नंतर त्या सुधारणा करून 150 घटक झालेले आहेत. मग हे जेव्हा आपल्याला माहीत असतं बघा, तेव्हा बाकीचे सहजपणे आपण जोड्या लावू शकतो. थॉर्नडाईक यांनी बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती आहे. थर्स्टन यांची अनेक घटक उपपत्ती आहे. मग बरोबर उत्तर काय बघा, एचं 2 कोणत्या पर्यायाला आहे? A2 इथंच आहे बघा, फक्त पर्याय क्रमांक 1ला. बीचं 3, सी 4 बरोबर आहे, डी 1 म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. प्रश्न क्रमांक 9 आपण बघूया. TET 2016ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचे घटक, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, उपपत्ती महत्त्वाचा घटक आहे. दरवर्षी या घटकावर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही TET 2016 किती वेळा ऐकलात? म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे मिळून आहेत. म्हणजे जवळपास 2-3 प्रश्न दोन्ही पेपरमध्ये आलेले होते. ओके. बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी वैशिष्ट्ये नाही. बिनेची जी बुद्धिमापन परिमाण श्रेणी आहे, कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. बघूया आपण. बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय, बरोबर आहे. अल्फ्रेड बिने आणि टर्मन यांनी बुद्धिमत्तेची मोजमाप करण्याची पहिली पट्टी त्यांनी विकसित केलेली होती, बरोबर आहे. ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा, मनशक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले. बघा, परिमाण श्रेणी तयार केल्यामुळं स्मृतीची प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून आपण इथं स्मृती मोजणार आहोत का? स्मृती म्हणजे स्मरणशक्ती किंवा काय लक्षात ठेवलं हे मोजणार आहोत का? नाही, ती बुद्धिमत्तेची मापन आहे, स्मृतीचं नाही. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ओके. या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार्य, परिणामकारक आहेत, बरोबर आहे. सोपे सोपे प्रश्नांचा संच अल्फ्रेड बिने आणि टर्मन यांनी तयार केला बुद्धिमापन चाचणी साठी किंवा बुद्धिमापनासाठी. प्रश्न 4, सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले, बरोबर आहे. तर सामान्य बुद्धिमत्तेचं मापन करणं या बुद्धिमापन चाचण्यामुळे शक्य झालेलं आहे. मग इथं काय म्हणलं आहे, कोणते वैशिष्ट्य नाही, तर त्याचं बरोबर येते उत्तर येते पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. ओके, म्हणजे ते वैशिष्ट्य नाही. चला प्रश्न क्रमांक 10 आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 10 ह्या TET 2016मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा. खाली दिलेल्या मानसशास्त्रांची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता? बघा, बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि शास्त्रज्ञ यांच्या जोड्या बघायच्यात. नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करून घेणे. बघा, नव्या परिस्थितीशी समायोजन करून घेणे ही व्याख्या कोणाची आहे? आपण चेक करूया तोपर्यंत. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता. पूर्वानुभवानुसार नैसर्गिक कल सुधारणे. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. आणि 4 आहे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती. तर बघा, इथं तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी असं दिलं आहे बरं का. तर बघा, नव्या परिस्थितीनुसार यशस्वीरित्या समायोजन ही गेट्स यांचीच व्याख्या आहे. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारणे विल्यम जेम्स यांचीच व्याख्या आहे. विल्यम जेम्सचे आहे का? नाही, एक मिनिट इथं कुठंतरी माझं चुकलं. बघा, नव्या परिस्थितीशी समायोजन करणे हे कुणाचे? विल्यम जेम्सचे. ओके, नव्या परिस्थितीशी समायोजन करणे ही विल्यम जेम्स यांची व्याख्या आहे. आणि पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारणे. कल कशाचा असतो? मनाचा. मी सांगितलंय मनाचा कल सुधारणे म्हणजे मनाशी संबंधित असेल तर मॅकडुगल. कारण मॅकडुगल मन कसं डुगडुगतं तसं मॅकडुगल असं मी तुम्हाला ट्रिक दिलेली होती. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. बघा, संयुक्त संघटन करण्याचं काम गेट्स यांनी केलेलं आहे. गेट्स. ओके.
आणि बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती. तर ही विचारशक्ती आहे विल्यम स्टर्न. अशा पद्धतीने ह्या जोड्यात बघूया आपण. एक ब इथं आलंय बघा. 2 क 3 अ 4 ड. पर्याय 2 आपलं बरोबर उत्तर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. हा TET 2017 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षांच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते व 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? तर बघा, आपल्याला असा अंदाज लावता येईल की ती 10 वर्षाचे प्रश्न 10चे सोडवते, म्हणजे 10 वर्षाच्या वयाच्या मानाने तिचं मानसिक वय बरोबर आहे. 12 वर्षाच्या कसोटीतील 2 प्रश्न आणि 14 वर्षाच्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते, म्हणजे तीच काही सारखेच प्रश्न सोडवत नाही आहे. म्हणून आपल्याला बघा 14 वर्ष पूर्ण आणि 8 महिने तर येणार नाही, 12 वर्ष पूर्ण 8 महिने तर येणार नाही, कारण ती 12 वर्षाचे सर्वच प्रश्न काही सोडवत नाही किंवा 14 वर्षावरील सर्वच प्रश्न ती सोडवत नाही. दुसरी गोष्ट बघा, 10 वर्ष तिला जरी पूर्ण झाले तर ती 10 वर्षाचे सर्व प्रश्न सोडवून प्लस 12 आणि 14 वर्षाचे प्रश्न सोडवते, म्हणजे हा सुद्धा तिचं मानसिक वय येणार नाही. तर तिचं मानसिक वय काय येणार आहे? 11 वर्ष 8 महिने. 11 वर्ष 8 महिने या ठिकाणी मानसिक वय येणार आहे. ओके. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. हा सुद्धा TET 2020ला आलेला प्रश्न आहे. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर बघा, सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, अशी व्याख्या कुणाची आहे? तर आत्ता आपण मागेच पाहिलं की परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता, ही व्याख्या विल्यम जेम्स यांची आहे. ओके. विल्यम जेम्स. अशा काही व्याख्या वगैरे आहेत, त्या तुम्हाला लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत. पुढे, 25पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेला विद्यार्थी कोणत्या वर्गात बसेल? 25पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेला जो वर्ग विद्यार्थी आहे तो निर्बुद्ध या वर्गात येणार आहे. कोणत्या वर्गात येणार आहे? निर्बुद्ध या वर्गात येणार आहे. ओके. नेक्स्ट. हा प्रश्न पण TET 2013ला आलेला होता बघा. आता प्रश्न क्रमांक 14. हा TET 2014ला आलेला प्रश्न आहे बघा. TET 2014ला आलेला प्रश्न आहे. काय बघा, खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू, त्याचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. पैलू दिलेत आणि त्यांचे स्पष्टीकरण दिलेत, योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहिला आहे बघा आत्मभान. आत्मभान म्हणजे काय? स्वतःची बलस्थाने जाणणे. ओके. म्हणून एकचं अच येणार आहे. अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय? कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. ओके. तिसरा आहे सहसंवेदना. सहसंवेदना म्हणजे काय? तर एक दुसऱ्याच्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. ओके. समानुभूती म्हणतो आपण त्याला, म्हणजे दुसऱ्याच्या संवेदना जाणून घेता येणे. सामाजिक कौशल्य म्हणजे समन्वय राखणे. सामाजिक कौशल्यामध्ये काय येतं? समन्वय राखणे. हा पर्याय कुठं आहे बघा बरं. 2चं 1, बचं 3, पर्याय क्रमांक 2 आहे बघा. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. ओके. क्रमांक 15 बघूयात आपण. हा पण TET 2016ला आलेला प्रश्न आहे बघा. TET 2016. पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? आत्मप्रचिती या घटकामध्ये कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? आत्मप्रचिती म्हणजे आत्मनिरीक्षण करता येणे. काय करता येणे?
आत्मनिरीक्षण करता येणे, आत्मप्रचिती होणे म्हणजे स्वतःची बलस्थाने, स्वतःच्या त्रुटी, स्वतःमधील गुण, दोष, उणिवा हे सगळं जाणता येणे म्हणजे स्वतःचा परीक्षण करता येणे म्हणजेच आत्मपरीक्षण. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक 16. बघा, हा प्रश्न क्रमांक 16 पण TET 2016मध्ये आलेला प्रश्न आहे. काय आहे बघा, डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? त्यांनी काय म्हणले, व्यक्तिगत आणि सामाजिक क्षमता डॅनियल गोलमन यांच्या आणि त्यांची लक्षणं यांच्या योग्य जोड्या लावायचे. पहिले बघा, आत्मपरिचय. पहिलं काय आहे, आत्मपरिचय म्हणजे काय, आपल्या भावना कमतरता शोधणे. आत्ताच आपण सांगितलं, म्हणजेच आपण स्वॅट शोधणे म्हणतो, स्ट्रेंथनेस, उणिवा, गुण, दोष. त्याला आत्मपरिचय म्हणजे आपल्या भावनांच्या कमतरता शोधता येणे. ओके. दुसरा आहे अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय आहे बघा, की अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. स्वतःच अभिप्रेरणा घ्यायची, आपलं अपयशाचं कारण शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तिसरा आहे तदनुभूती. तदनुभूती म्हणजे काय बघा, तर इतरांच्या कमतरता समजून घेणे, दुसऱ्यांना समजून घेणे, त्याला तदनुभूती असे म्हणतात. चौथा आहे आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी स्वतः घेणे. तर याचा पर्याय क्रमांक कोणता आहे बघा, एकचं क इथं आलं आहे बघा. पर्याय क्रमांक तिसरा, 2चं ड, 3चं अ, 4चं ब. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 17 आपल्यासमोर आहे. TET 2017मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खालील काही मते मांडली आहेत. त्यापैकी कोणते मत असत्य आहे? तर बघा, दलीप सिंग हे भारतीय मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं, भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता असं मानलं त्यांनी, आणि त्यासंबंधी त्यांनी मत मांडलं आहे. कोणतं असत्य आहे म्हणजे कोणतं खोटं आहे हे बघायचं आहे आपल्याला. भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, बरोबर. याद्वारे स्वतःच्या इतरांच्या भावनांचे नियमन करता येते, बरोबर. भावनांमधील फरक ओळखता येतो, बरोबर. भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे. हे शक्य आहे का हो? स्वतःच्या भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे यासाठी मार्गदर्शन तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा किंवा मार्गदर्शन घ्यावं हे शक्य नाही आहे, कारण त्या प्रसंगानुसार भावनांचे प्रकटीकरण व्यक्ती स्वतः करत असतो. त्यामुळे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे असं मत दलीप सिंग यांचं नव्हतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे असत्य विधान आहे, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तराचा पर्याय आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 18 आपण बघूया. 18 TET 2018मध्येच विचारलेला प्रश्न आहे. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रगटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. बघूया एक एक वाक्य. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते, बरोबर. भावनांचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचं आहे, बरोबर. तर बघा, एखाद्या प्रसंगाला अनुरूप आपण भावनांचं प्रकटीकरण किती तीव्रपणे व्हावे ते तीव्रता टाळणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचं आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब आहे, बरोबर. इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते, हे चूक आहे. बघा, इतरांच्या भावनांची सुद्धा ओळख होणे गरजेचं आहे, आवश्यक आहे, म्हणून हे विधान अयोग्य आहे. म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 19.
TET 2020मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. प्रश्न आपण वाचूयात. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण? तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना ज्यांनी जगासमोर आणली 1945 साली, ते शास्त्रज्ञ होते डॅनियल गोलमन. कोण होतं? डॅनियल गोलमन यांनी 1995 साली भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जगासमोर आणलेली आहे. ओके. तर बघा, या ठिकाणी आपण 19 प्रश्न पहिल्या स्लाईडमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये 30 प्रश्न पाहणार आहोत. म्हणून जवळपास 49 प्रश्नांचा सराव आपल्याला या स्लाईडच्या माध्यमातून होणार आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया. TET 2013ला विचारलेला प्रश्न आहे बघा. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? आधुनिक मानसशास्त्राचा जनक कुणाला म्हटलं जातं? बरोबर आहे, कुणाला? विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, TET 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बुद्धीचे त्रिमितीय मॉडेल खालीलपैकी कोणी मांडले? तुम्हाला माहिती आहे त्रिमितीय मॉडेल लांबी, रुंदी, उंची म्हणजेच आशय, प्रक्रिया आणि निर्मिती, उत्पादन, हे जे मॉडेल आहे ते JP गिलफोर्ड यांनी मांडलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक तिसरा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण? तर भावनिक बुद्धिमत्ता ही जगासमोर आणणारी संकल्पना जगासमोर आणली ती डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाने. ओके. चला, तर बघा, हे जे प्रश्न आहेत, आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट, बुद्धीचे त्रिमितीय मॉडेल JP गिलफोर्ड, भावनिक बुद्धिमत्ता हे डॅनियल गोलमन, हे जे आहेत शास्त्रज्ञांची नावे, सिद्धांत, वर्ष, हे पाठ असणेच आवश्यक आहे. बघा, इथं तुम्ही काही करू शकत नाही आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवणं, पाठ करणं गरजेचं आहे, कारण हे ज्ञानात्मक फॅक्च्युअल डाटावर आधारित प्रश्न आहेत. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन. हे पण ज्ञानावर आधारितच आहेत. बघा, हे प्रश्न जसेच्या तसं उत्तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक चौथा, TET 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बुद्धिमत्तेची द्विघटक उपपत्ती, बुद्धिमत्तेची जी द्विघटक उपपत्ती आहे ती कोणी मांडली? तर तुम्हाला माहिती आहे की द्विघटक उपपत्ती कोणाची आहे? चार्ल्स स्पिअरमन यांची द्विघटक उपपत्ती आहे. S फॅक्टर, G फॅक्टर. आता बघा, नेक्स्ट, TET 2013मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? मनोविश्लेषणवाद म्हटलं की सिग्मंड फ्राईड आपल्याला येतं. बघा, म्हणजे अवबोध मन, बोध मन, ते उदाहरण दिलं आहे. समुद्राखालील किंवा पाण्याखालील मन आणि वरचं मन. ओके. सिग्मंड फ्राईड यांचं हा सिद्धांत आहे मनोविश्लेषणवाद. TET 2013मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, ही व्याख्या कोणाची आहे? तर बघा, बुद्धिमत्ता म्हणजे नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे, ही जी व्याख्या आहे ती विल्यम स्टर्न यांची आहे. ओके. स्टर्न यांची आहे. बघा, या ठिकाणी TET 2024मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये किती प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो? तर हॉवर्ड गार्डनर यांनी 9 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच या ठिकाणी सांगितलेला आहे. किती प्रकारच्या? 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात असं मत हॉवर्ड गार्डनर यांचं होतं. ओके. आणि इथं जंबल काय बघा, सुरुवातीला यांची जे क्षमता आहेत त्या 7 होत्या, त्यामध्ये नंतर त्यांनी 2 क्षमता वाढवल्या, अस्तित्ववादी बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा संच आता 9 झालेला आहे. नेक्स्ट, TET 2013मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. बुद्धिमापन चाचणीनुसार
25पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेला विद्यार्थी कोणत्या वर्गात बसेल? तर तुम्हाला माहिती आहे की बीने आणि टर्मन यांनी बुद्ध्यांक मोजण्यासाठी बुद्धिमापन चाचणी तयार केली किंवा सूत्र तयार केलं आणि त्या सूत्रानुसार त्यांनी बुद्धी गुणांकानुसार वर्गवारीसुद्धा केलेली आहे. कोणत्या वयोगटातली मुलं कशी असतात तर आपण ते एकदा लक्षपूर्वक ऐका. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा IQ ठरवलेला आहे आणि त्या IQनुसार त्यांनी इथं वर्गवारी केलेली आहे. त्यांच्या मते 140च्या पुढे जर बुद्धिमत्ता असेल तर ते विद्यार्थी अत्यंत जिनियस असतात, अत्यंत प्रतिभावान असतात, उच्च दर्जाचं सर्जनशीलता, शोधक, मौलिक विचार असलेले असतात आणि त्यांची वर्गवारी जर केली तर त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता आहे असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अलौकिक बुद्धिमत्ता. मग 130 ते 139 या वर्गवारीमध्ये ज्यांचा बुद्ध्यांक 130 ते 139 आहे ते असतात अत्यंत बुद्धिमान. सुरुवातीचे होते अलौकिक बुद्धिमान आणि 130 ते 139 असतात असामान्य बुद्धिमान. असामान्यमध्ये मग इथं अत्यंत बुद्धिमान असतात. शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक क्षेत्रात त्यांची कामगिरी चांगली असते. ओके. त्यानंतर बघा त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता, शीघ्र बुद्धिमत्ता, सामान्य, उपसामान्य, अतिसामान्य बुद्धिमत्ता अशी वर्गवारी केलेली आहे. तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचं, 140च्या वर अलौकिक आणि 20पेक्षा कमी निर्बुद्ध. 20पेक्षा कमी काय येणार आहे? निर्बुद्ध. 20पेक्षा कमी काय येणार आहे? निर्बुद्ध. आता इथं 25 विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? 25 बुद्धिमत्ता असेल तर त्याला आपण म्हणतो जड बुद्धी. काय म्हणतो? जड बुद्धी. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक 9 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 बघा, TET 2014ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. बालउद्यान पद्धतीचा बालमानसशास्त्रानुसार मुख्य उद्देश काय आहे? बालउद्यान आपल्याला माहिती आहे, बालउद्यान पद्धत किंडर गार्डन. तर याचा जो उद्देश होता तो काय होता तर ज्ञानेंद्रियामार्फत शिक्षण हा मुख्य उद्देश होता. म्हणून पर्याय अ हे बरोबर उत्तर आहे. TET 2013मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी मांडलेले आहे? तर बघा, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. हे जे मत आहे ते आहे अल्फ्रेड बिने यांचं. कुणाचं आहे? अल्फ्रेड बिने यांनी हे 4 घटक मानलेले आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. बघा, आता दुसरा स्तर आलेला आहे बघा आकलनाचा. आणि आकलन या स्तरावर प्रश्न अशा पद्धतीचे असतात. अयोग्य विधान ओळखा, वैशिष्ट्य ओळखा आणि सिद्धांताचा मूळ गाभा जर तुम्हाला समजलं, संकल्पना समजली तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहजपणे देता येतात. यामध्ये TET 2021 साली विचारण्यात आलेला प्रश्न होता. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जो सामान्य घटक आहे त्यासंबंधी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे आपण बघूयात. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक समान असतो हे चूक आहे. विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतात. सर्वच कार्यात नाही, विशेष घटक विशेष कार्यातच उपयुक्त असतात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. क्षमतांच्या विकासासाठी सामान्य घटक पूरक असतात, हा पर्याय बरोबर आहे. विशिष्ट घटकाच्या विकासासाठी किंवा ज्या क्षमता आहेत त्यांच्या विकासासाठी सामान्य घटक हा पूरक घटक म्हणून काम करतो, पाया म्हणून काम करतो. ड बघा, तो प्रशिक्षणाने वाढवता येतो, चूक. तर बरोबर पर्यायचं झाला पर्याय क्रमांक क्षमतांच्या विकासासाठी सामान्य घटक पूरक असतात. प्रश्न क्रमांक 12 TET 2013मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार प्रकर्षाने कोणी मांडला व स्पष्ट केला? तर बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत, भावनिक बुद्धिमत्तेला कोणी जगासमोर आणलं असं जेव्हा येतं तेव्हा एकच नाव लक्षात ठेवायचं, डॅनियल गोलमन. काय लक्षात ठेवायचं? डॅनियल गोलमन. प्रश्न क्रमांक 13 TET 2014 साली विचारण्यात आलेला होता.
गिलफोर्डच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण कोणत्या 3 मुख्य गटात केले आहे? तर बघा, गिलफोर्डची जी उपपत्ती होती त्यानुसार बुद्धिमत्तेचे जे 120 घटक केलेले होते त्यांचं वर्गीकरण 3 मुख्य गटात केलेलं होतं. आपल्याला माहिती ते 3 मुख्य घटक कोणते? तर बघा, पहिलं आहे आशय. सुरुवातीला बरं का, आशय त्याला आपण कंटेंट म्हणतो. त्यानंतर त्यावर क्रिया म्हणजेच प्रक्रिया करतो, त्यातून प्रोडक्शन म्हणजेच निर्मिती किंवा प्रॉडक्ट मिळतात, उत्पादन. तर पर्याय ब हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आकलनावर आधारितच हे प्रश्न आहेत. प्रश्न अशा पद्धतीचे आहेत बघा. प्रश्न क्रमांक 14 TET 2014 साली विचारलेला, खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेला अयोग्य घटक कोणता? बुद्धिमत्तेविषयी असलेला अयोग्य घटक कोणता असं म्हटलेलं आहे. बघूयात आपण. अयोग्य घटक आपल्याला शोधायचा आहे. नवीन परिस्थितीशी यशस्वी समायोजन करण्याची क्षमता योग्य आहे. परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य योग्य आहे. नवीन गोष्टीचे अध्ययन अक्षमता म्हणजे बुद्धिमत्ता का? नाही. मग अयोग्य घटक कोणता? पर्याय क्रमांक सी, क. बघा, इथं अक्षमता हा शब्द तुम्ही व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, नाहीतर सहजपणे आपण इथं उत्तर चुकू शकतो. ड बघा, पूर्वानुभवाचा योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता. बरोबर आहे. अयोग्य घटक शोधा म्हटलेत म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 TET 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, भावनिक बुद्धिमत्तेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे भावनिक बुद्धिमत्तेत. बघूया. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख असणे. बरोबर आहे. इतरांच्या भावनांची ओळख असणे. बरोबर आहे. एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब टाळणे म्हटलंय बघा. टाळणे नाही आहे. तिथं काय म्हटलंय त्यांनी? एखादी दुःखद घटना बघून दुःख होणे हे सांगितलेलं आहे भावनिक बुद्धिमत्तेत, टाळणे नाही आहे. त्यामुळं कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक सी, कचा समावेश होत नाही. ड बघूया. भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने होते याचे व्यवस्थापन करणे हे याचा सुद्धा समावेश होतो. हे बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 16 TET 2018 मध्ये विचारलेला प्रश्न, मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बीनेची मोठी देणगी होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. मानसिक वय हा संबोध बुद्धिमापनमध्ये बीनेची जी बुद्धिमापनची जी जो प्रयोग होता किंवा सिद्धांत होता, अयोग्य गोष्ट कोणती त्यातली बघूयात आपण. अयोग्य म्हणजे चुकीची. शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही. बरोबर आहे. एखादा व्यक्ती कितीही वयाने वाढला, शरीराने वाढला, तर तो मनाने तेवढा विकसित होईलच हे सांगता येत नाही. बरोबर आहे. म्हणून तर मानसिक वय आणि शारीरिक वय त्यांनी सूत्र काढलं आणि बुद्ध्यांकामध्ये फरक दिसून येतो. बघा, मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखा असतो का बरं? नाही. अयोग्य विधान कोणतं आहे हे म्हणजे बरोबर पर्याय आपलं पर्याय क्रमांक ब येणार आहे. मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखा नसतो. तरी आपण सी, क एक वाचूया. व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. चूक आहे. तर व्यक्तीचं जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. म्हणजे बघा, इथं एक मिनिट, चुकून माझं चूक आहे असं झालं. क्लिअर बघा. बरोबर उत्तर तर अयोग्य गोष्ट तर आपली ही आहे. बघा, व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. बरोबर आहे. म्हणजे बघा, जन्मजात व्यक्तीची बौद्धिक क्षमता आहे, त्या क्षमतेवर तुमचा मानसिक विकास अवलंबून नसतो. पुढे, सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. बरोबर आहे. बिने यांच्या ह्याच्यानुसार की जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो असं त्यांचं मत आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान शोधायचं होतं म्हणून अयोग्य विधान आहे ब, मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखा असतो. हे चुकीचं वाक्य आहे, नसतो पाहिजे होतं तिथं. ओके. प्रश्न क्रमांक 17 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 17
TET 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? तर बघा, सॅलोव्ही व मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेचं आत्मप्रचिती हे घटक दिलेलं आहे. त्यात कशाचा समावेश नाही? तर बघा, आत्मप्रचिती, आत्म म्हणजे स्वतःला ओळखता येणे, स्वतःला ओळखता येणे. यामध्ये बघा, यामध्ये कोणत्या उपघटकाचा समावेश नाही म्हणले. मग जेव्हा आत्मप्रचिती येणे म्हणजे स्वतःला ओळखता येणे, यासाठी आपलं स्वतःचं अचूक आत्मपरीक्षण करता यायला हवं, भावनांची जाणीव व्हायला हवी, आपला आत्मविश्वास चांगला हवा. परंतु आत्मनियंत्रण हा घटक त्यामध्ये येत नाही. म्हणून बरोबर पर्यायाचं उत्तर आहे अ. आत्मनियंत्रण हा उपघटक त्यात समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 18 TET 2014मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बालोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील मुख्य फरक कोणता? तर बघा, बालोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील मुख्य फरक सांगितला आहे. तर यातला एक एक वाक्य आपण वाचूया आणि बघूयात. मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण कृतीवर अधिक भर दिलेला आहे. बरोबर आहे. मॉन्टेसरी जी पद्धत आहे तिथं वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर जास्त भर दिला आहे. इथंच बरोबर उत्तर आलं बघा, पर्याय अ. बालोद्यान पद्धतीत मुलांना अजिबात स्वातंत्र्य नसते. हे चूक आहे ना, स्वातंत्र्य असते. मॉन्टेसरी पद्धतीत शैक्षणिक साधनाचा वापर केला जात नाही, हे पण चुकीचं आहे, केला जातो. दोन्ही पद्धती पूर्णपणे समान आहेत, चुकीचं आहे, दोन्ही पद्धती समान नाहीत. ओके, तर मग बरोबर मुख्य फरक काय आला? मॉन्टेसरी पद्धतीमध्ये वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो, हा मुख्य फरक आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. TET 2016मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय? आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे काय? लक्षात घ्या, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे जेव्हा तुम्ही समाजामध्ये, कुटुंबामध्ये, परिसरात राहत असता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींच्या भावना, दुसऱ्या व्यक्तींचे विचार, दुसऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा जुळवून, त्यांच्याशी जुळवून घेता येणे, त्याला आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणतात. अशा व्यक्ती, ज्या व्यक्तीमध्ये आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता चांगली आहे त्या व्यक्ती समाजात लोकप्रिय असतात, कारण त्या जास्तीत जास्त माणसं जोडण्याशी संबंधित. बघा, ट्रिक काय आहे? आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे माणसं जोडण्याची कला, आपल्या भाषेत, व्यावहारिक भाषेत. बघूया म्हणजे नेमकं काय. स्वतःच्या भावना, मर्यादा ओळखण्याची क्षमता, चूक. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, हेतू, स्वभाव समजून घेऊन जुळवून घेण्याची क्षमता, बरोबर. तार्किक गणितीय समस्या सोडवणे, चूक. निसर्गातील घटकाचे सूक्ष्म निरीक्षण, चूक. म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे ब. ट्रिक म्हणजे काय? माणसं जोडण्याची कला. प्रश्न क्रमांक 20 TET 2016मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. थर्स्टन यांच्या अनेक घटक सिद्धांतावर खालीलपैकी कोणता आक्षेप बरोबर आहे? तर थर्स्टन यांची जी अनेक घटक सिद्धांत होता त्यामध्ये कोणता आक्षेप बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. बघा, थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. बघा, थर्स्टन यांनी ज्या सांगितलेल्या क्षमता आहेत त्या पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, हा आक्षेप आहे. हा आक्षेप बरोबर आहे. त्यांच्या ज्या क्षमता आहेत ते पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. सर्व मानसिक क्षमता एकरूप आहेत, बरोबर आहे. कसोट्यामध्ये कोणताही सहसंबंध आढळून येत नाही, यापैकी नाही. तर बघा, कोणता आक्षेप बरोबर आहे? तर अ पर्याय बरोबर आहे. मानसिक क्षमता स्वतंत्र नाहीत हा आक्षेप बरोबर आहे. याचाच अर्थ त्यांच्या मानसिक क्षमता एकरूप आहेत. ओके, पुढे उपयोजन स्तरावर बघा, इथं तुम्हाला एखादा पेचप्रसंग दिला जातो, इथं तुमचे पाठांतर उपयोगी ठरत नाही, तर त्या सिद्धांताचा व्यावहारिक वापर कसा केला जातो किंवा तुम्ही कसा करता हे तपासलं जातं. ओके,
बघा प्रश्न क्रमांक 21 TET 2016मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. आकृत्यासंबंधी चित्रमय कोडी सोडवता येणे, पाहिलेल्या रचना मनात तयार करता येणे, वस्तू समोर नसतानाही क्रिया प्रक्रिया करता येणे, खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेची लक्षणे आहेत. इथं बघा मग आपण मी सांगितलं आहे रचना, वस्तू, आकार आहेत त्यांना आपण अवकाशीय संकल्पना म्हणतो. काय म्हणतो? अवकाशीय संकल्पना. याचं एक बेस्ट उदाहरण बघा. मी आहे किंवा एखादाच परफेक्ट चित्रकार आहे आणि आपण आहोत आणि आपल्यासमोर एक बादली ठेवली आहे आणि आपल्याला सांगितलं की बादलीचं चित्र काढा. तर बघा आपण बादलीचं चित्र असं काढतो. ओके. परंतु जेव्हा तुम्ही पेंटरला सांगता बघा किंवा चित्रामध्ये निष्णात असलेला पेंटर काय करेल, ही बादली अवकाशात नेमकी कशी दिसते त्याचं पूर्ण बघा चित्र तो व्यवस्थित काढेल. आपलं फक्त एक बाजू दिसते परंतु त्याचं चित्र कसं येणार आहे, संपूर्ण बादली क्लिअरिटी होणारं. म्हणजे त्या बादलीची अवकाशीय संकल्पना, त्या बादलीनं अवकाशात सामावून घेतलेली जी जागा आहे बघा, व्यापलेली जी जागा आहे ती पूर्ण तो त्याच्या चित्रात दाखवणार आहे. यालाच अवकाशीय संकल्पना असे म्हणतात. तर जेव्हा तुम्ही एखादी रचना, आकार असतो त्यासंबंधी प्रश्न असतात, चित्र असतात, त्यासंबंधी अवकाशीय बुद्धिमत्ता कार्यरत असते. म्हणून क हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 22वा या ठिकाणी आहे बघा. एक विद्यार्थी उत्तम कविता लिहितो, वक्तृत्व स्पर्धेत नेहमी प्रथम येतो. हावर्ड गार्डनरच्या सिद्धांतानुसार त्याच्यात कोणती बुद्धिमत्ता सर्वात अधिक विकसित आहे. बघा कविता लिहिणे, वक्तृत्वमध्ये कोणती बुद्धिमत्ता पाहिजे? बरोबर आहे, भाषिक बुद्धिमत्ता पाहिजे. भाषेचं ज्ञान जर चांगलं असेल तर तुम्ही कविता लिहू शकता. वक्तृत्वामध्ये स्वतःचे शब्दफेक चांगली असू शकेल, शब्द वापरण्याची कला तुमची चांगली असेल. त्यासाठी तुमची भाषिक क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता इथं कार्यरत असते. प्रश्न क्रमांक 23वा TET 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. कोणत्या प्रकारचा मानसिक संघर्ष आहे? बघा खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. म्हणजे सिनेमा पण बघायचा आहे, मित्राला पार्टी पण द्यायची आहे, पण खिशात थोडे पैसे आहेत. म्हणजे मला सिनेमा पण हवा आहे, मित्रांना पार्टी पण द्यायची, दोन्ही हवे आहेत. मग तुम्हाला कोणता संघर्ष होईल? हवे संघर्ष तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. ओके, दोन्ही हवा आहे आम्हाला. चला प्रश्न क्रमांक 24वा बघा. या व्हिडिओ अंतर्गत आपण जवळपास 49 प्रश्न PYQचा सराव आपण करत आहोत. प्रश्न क्रमांक 24. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदनांमुळे रडणारी कविता आता फक्त दवाखान्याची इमारत पाहताच रडू लागते. बालमानसशास्त्रानुसार हे कोणत्या अध्ययनाचे उदाहरण आहे? बघा इंजेक्शनमुळे होणारी वेदना रडणार म्हणजे एखाद्या बालकाला जेव्हा पहिल्यांदा इंजेक्शन देता, म्हणजे इंजेक्शन हे चेतक, तेव्हा टोचल्यानंतर त्याला कळतं आणि ते प्रतिसाद देतं. मग जेव्हा तुम्ही सेकंड टाईम त्याला तिथंच घेऊन जाता तर दवाखान्याची पायरी चढतानाच त्या बालकाला ती सुई आठवते, तो टोचलेला वेदना आठवते आणि ते आधीच रडायला लागतं, डॉक्टरला बघून रडायला लागतं. हे काय आहे? तर हे आहे अभिजात अभिसंधान. काय आहे? अभिजात अभिसंधान उपपत्ती. ओके, नेक्स्ट पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती. प्रश्न क्रमांक 25. आणखीन एक प्रश्न विचारते बरं का. किती जण माझा व्हिडिओ बघतात मला कळते. आता तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये, साधक अभिसंधान कुणाचा आहे, प्रयत्नप्रमाद अभिसंधान कुणाचं आहे आणि मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती, हे तिन्ही अध्ययन उपपत्ती कुणाचे आहेत कमेंट करायचे. किती जणांची उत्तरं येतात मी बघणार आहे. साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे, प्रयत्नप्रमाद कोणाची आहे आणि मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती कोणाची आहे. चला कमेंट द्या, कमेंट द्या, कमेंट द्या. तीनही प्रश्नांची उत्तरं कमेंट द्या. कोण माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत आहे हे मला लक्षात पण येईल आणि तुमचा अभ्यास कितपत चालू आहे किंवा तुम्ही कोणत्या स्तरावर आहेत हे सुद्धा मला लक्षात येईल. चला प्रश्न क्रमांक 25वा.
आई वडिलांनी रागावू नये म्हणून राजू वेळेवर गृहपाठ पूर्ण करायला शिकला, हे कोणत्या प्रकारच्या अध्ययनाचे उदाहरण आहे? तर बघा इथं पण बघा म्हणजे संघर्षापासून बचावासाठी या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. आई वडील रागवू नये म्हणून राजू गृहपाठ करतो. मनापासून करतो का तो? नाही. म्हणजे आई वडील त्याला रागवतील म्हणून तो अभ्यास करतो. ओके. मग हे काय झालं तर आपल्याला माहीत आहे बघा की शिक्षा आणि बक्षीस कुणाचं आहे? बरोबर आहे, साधक ह्यांचं, स्किनर यांचं, BF स्किनर. शिक्षा आणि बक्षीस म्हणजे शिक्षा मिळू नये म्हणून अभ्यास करणे किंवा बक्षीस मिळावं म्हणून अभ्यास करणे, या दोन पद्धती रिइन्फोर्समेंट मांडलेल्या आहेत साधक अभिसंधानमध्ये. कुणी? स्किनरने. तर हे कुणाची उपपत्ती आहे? तर स्किनर यांची उपपत्ती आहे. शिक्षा आणि बक्षीस BF स्किनर, साधक अभिसंधान, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? मानसिक संघर्ष जर तुम्हाला कमी करायचा असेल, कोणता पर्याय उपयुक्त नाही? आपण बघूया. संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहावे म्हणजेच पलायनवाद, हा पर्याय उपयुक्त आहे का हो? नाही. म्हणून बरोबर उत्तर इथंच आलं. मानसिक संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही त्या कारणापासून अलिप्त राहणार का? पलायनवाद स्वीकारणार का? पळून जाणार का? अजिबात नाही. संघर्षाची नेमके कारणे शोधावीत, बरोबर आहे. उद्भवलेल्या परिस्थितीवर विचार करावा, बरोबर आहे. मोठ्या अनुभव व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तीनही बरोबर आहे. परंतु एक पर्याय पलायनवाद हा चुकीचा पर्याय आहे किंवा हा पर्याय उपयुक्त नाही. ओके. बघा 45 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता 46वा प्रश्न चालू आहे आपला. पहिल्या स्लाईडमध्ये 19 आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये 30 असे एकूण 49 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 27 बघा. एखाद्या शिक्षकाला स्वतःच्या भावनांची योग्य व्यवस्थापन करता येते, विद्यार्थ्याशी समरस होता येते व तो तणावाच्या स्थितीतही शांत राहून निर्णय घेतो. या शिक्षकामध्ये काय सर्वाधिक आहे? बघा, एक शिक्षक आहे, स्वतःच्या भावनांचं योग्य व्यवस्थापन त्याला करता येतं, विद्यार्थ्याशी समरस होता येतं, किती तणाव निर्माण झाला तर तो शांत राहता येतो. यावरून त्याचं काय लक्षात येतं? बरोबर आहे, उच्च भावनिक बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे. काय आहे? उच्च भावनिक बुद्धिमत्ता आहे. कारण भावनांचं व्यवस्थापन करता येतं त्याला, ही उच्च भावनिक बुद्धिमत्ता आहे. प्रश्न क्रमांक 28. परीक्षेत अपयश आल्यावर माझा अभ्यास झाला होता, पण प्रश्नपत्रिकाच खूप कठीण आणि अभ्यासक्रमाबाहेरची होती असे सांगणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? बघा, परीक्षेत अपयश आलं की माझा अभ्यास चांगला होता पण प्रश्नपत्रिकाच खूप कठीण आणि अभ्यासक्रमाबाहेरची होती असे सांगणे म्हणजे कोणती संरक्षण यंत्रणा आहे? अपयश आलं म्हणून आपण दुसऱ्यांना दोष देणं, याला काय म्हणायचं? बरोबर आहे, प्रक्षेपण. आपल्या अपयशाचं आपण दुसऱ्यावर प्रक्षेपण करतो, प्रक्षेपित करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपली उणीव, आपलं अपयश झाकण्यासाठी आपण ते दुसऱ्यांवर, त्यानं तसं केला म्हणून माझं असं घडलं, असं आपण प्रक्षेपित करतो. ओके. चला, लास्टचे 2 प्रश्न राहिलेले आहेत, शेवटचे 2 प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये द्या. आवडत असेल तर लाईक करा. प्रश्न क्रमांक 29. एका विद्यार्थ्याला संगीत ऐकत असताना गणित सोडवणे सहज शक्य होते. मानसशास्त्रानुसार यातून काय दिसून येते? बघा, गणित सोडवताना संगीत ऐकणं लक्ष, तर त्याचं ना अवधानाचं विभाजन त्याला करता येतं. बघा, काय करता येतं? अवधानाचं विभाजन. संगीत ऐकत ऐकत गणित सोडवता येणे म्हणजे त्याला अवधानाचं योग्य विभाजन करता येतं. ओके. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न, प्रश्न 30. शाळेत विद्यार्थ्यांना गटकार्य दिल्यास व त्यांना एकत्र काम करण्यास सांगितल्यास गार्डनरच्या सिद्धांतानुसार त्यांच्यात कोणत्या बुद्धिमत्तेचा विकास होईल? बघा, शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही गटकार्य करायला सांगितलं, एकत्र काम करायला सांगितलं, तर नक्कीच त्यांना एकमेकाशी सहकार्य करणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या अडचणी समजून घेणे, भावना समजून घेणे, या वृत्ती म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता त्यांची
विकसित होईल. इथं 2 आहेत बघा. इंटरपर्सनल म्हणजेच व्यक्तीमध्ये हां, आणि इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःच्या आतमध्ये स्वतःला शोधणे, याला इंट्रापर्सनल म्हणतात. हे जरा भेद लक्षात ठेवा. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जवळपास 49 प्रश्नोत्तरांचा सराव केलेला आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. एक तुमच्या परीक्षेपर्यंत म्हणजेच मी सोबत आहे. मानसशास्त्र या विषयात तुम्हाला 30पैकी 30 गुण मिळवून देण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ समजून घेणे, ऐकणे, प्रश्नोत्तराचा सराव करणे गरजेचं आहे. ओके. थँक्यू.